अजित दादा हयात असताना त्यांची एक इच्छा होती की काकांचा म्हणजे साहेबांचा पक्ष आणि माझा पक्ष वेगळा असू नये. मी साहेबांच्या सोबत असावं ही त्यांची मनोमन इच्छा होती आणि तशी त्यांनी ती इच्छा अगदी बोलूनही दाखवलेली होती. म्हणजे ती लपून वगैरे काही ठेवलेली नव्हती. ते प्रत्येक वेळी बोलून दाखवायचे की साहेब हे माझ्या सोबतच आहेत आणि साहेब तुम्ही बघा काही दिवसामध्ये काय होतंय, असे एक सूचक संकेत सुद्धा अजित दादा द्यायचे. पण मग अजित दादांच्या मृत्यूनंतर शरद पवारांनी केवळ अजित दादांची अंतिम इच्छा ही दोन्ही पक्ष एक व्हावेत ही होती. फक्त एवढं स्टेटमेंट दिलं. पण ते स्टेटमेंट देण्यामागे बऱ्याच जणांना असं वाटलं की हे शरद पवार व्याकुळ आहेत, शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यांचा पक्ष त्यांना टिकवायचा आहे म्हणून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपच्या सोबत जायचं आहे, म्हणून ते वारंवार दोन्ही पक्ष एक व्हावेत याच्यासाठी त्यांची धडपड चालली आहे. पण ज्या तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्रीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यांनी ते पद ग्रहण केलं, त्याच वेळी शरद पवारांना खात्री होती की आता दोन्ही पक्ष एकत्र होतील, त्याची वाट आता बंद झाली आहे आणि ती कायमची बंद झाली आहे. आणि मग त्यांनी फक्त एवढंच बोलले की ही अजित दादांची इच्छा होती, ती पूर्ण करायची आहे का नाही करायची आहे या संदर्भामध्ये त्यांनी काहीच वक्तव्य केलं नाही. म्हणजे ती संपूर्ण जबाबदारी आता अजित दादा पवार यांच्या गटावर येऊन पडलेली होती. पण हे स्टेटमेंट देताना त्यांनी रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी त्यांचं ते वक्तव्य म्हणजे शरद पवारांना काय अपेक्षित आहे आणि त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय त्याच धर्तीवर त्यांनी ती रेष पुढे ओढलेली आहे. म्हणजे शरद पवारांना ही आता खात्री आहे की दोन्ही पक्ष एकत्रित होणार नाहीये, तर ती शक्यता सुद्धा नाहीये, भविष्यात सुद्धा नाहीये. पण मग त्यासाठीच तर जयंत पाटील आणि हे रोहित पवार अगदी मैदानामध्ये आहेत. रोहित पवारांनी आतापर्यंत ज्या काही गोष्टी मांडल्या त्या गोष्टी एकतर DGCAच्या विरोधात जात होत्या, त्या केंद्रीय सरकारच्या विरोधामध्ये जात होत्या, तपास यंत्रणांच्या विरोधात जाणाऱ्या होत्या आणि महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा त्या जिव्हारी लागणाऱ्याच होत्या. म्हणजे सरकार कुठंतरी या अजितदादांच्या मृत्यूची चौकशी करत नाहीये आणि घातपाताच्या अँगलने या प्रकरणाकडे पाहत नाही. म्हणून रोहित पवारांनी अगदी महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत संबंध देशभर या भाजपा आणि या सरकारचं या संदर्भामध्ये कसा दृष्टिकोन आहे, चुकीचा आहे, तो मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि अगदी त्याच धर्तीवर आता जयंत पाटील बोलून गेले. मग जयंत पाटील काय म्हणाले? जयंत पाटील म्हणाले की 12 तारखेला दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होणार होतं, त्याच पूर्वी हा अपघात कसा घडला. म्हणजे त्यांनी शंका व्यक्त केली आहे. पण मग हा रोख जातो नेमक्या कुणाकडे? म्हणजे या अपघातामागे खरंच घातपात आहे तर त्याचा मग सूत्रधार कोण, कुणी घडवलं? म्हणजे या संदर्भात जे शंकेचं बोट जातं किंवा जो संभ्रम निर्माण होतो तो पहिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहतं. ते कुणाला नको होतं हे दोन्ही पक्षांचं विलीनीकरण? आणि त्यासाठी म्हणजे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजितदादांचं भाषण म्हणजे भाजपचे ते प्रकरण 100 कोटी पक्षाचा निधी कसा घेतला त्या संदर्भातनं बोलणं, भाजपा हा भ्रष्टाचारी पक्ष आहे, त्याचं ते भ्रष्टाचाराचं मडकं त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये फोडलं होतं. म्हणजे अक्षरशः ही लुटारूंची टोळी आहे भाजपा, म्हणजे इथपर्यंत अजितदादांचे स्टेटमेंट होते. म्हणजे अजितदादांना कुठंतरी आता साहेबांच्या सोबत यायचंय याचे ते स्पष्ट संकेत दिसतच होते. पण मग त्यानंतर जो अपघात झाला त्या अपघातावरच जयंत पाटील यांनी नेमकं काल परवा बोट ठेवलंय. म्हणजे ही शंका व्यक्त केली. मग ती शंका बघा कशी जाते, कुठे जाते, कुणाकडे जाते? तर ती शंका भाजप सरकारकडे जाते, देवेंद्र फडणवीस भाजपा सरकारकडे जाते महाराष्ट्रामध्ये. आणि मग त्या अनुषंगानं
दुसरं त्यामध्ये गोष्ट घडते ती म्हणजे सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल ही मंडळी जी आहेत ना, जी त्या राष्ट्रवादी म्हणजे अजितदादाच्या गटातली सर्वात बलाढ्य नेते, राजकीय नेते, त्यांच्याकडे एक शंकेची सुई जाते. म्हणजे एक तर आणि तिसरी गोष्ट घडते ती म्हणजे ह्या सुनेत्रा पवार या सरकार म्हणजे भाजप सरकार आणि हे प्रफुल्ल पटेल, तटकरे यांच्या हातातलं बाहुलं बनल्यात. म्हणजे हे तीन प्रकारे संदेश फक्त एका स्टेटमेंटमधून जातात की अजितदादांची ही अंतिम इच्छा होती दोन्ही पक्ष एक व्हावेत, म्हणजे सुनील तटकरे आणि हे प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ त्या इच्छेच्या विरोधामध्ये आहेत. आणि जयंत पाटील बोलल्यामुळं हे भाजपा सरकार म्हणजे अजितदादांच्या मृत्यूचा कलंक कुठेतरी तो चिटकवण्याचा जो राजकीय डाव आहे तो कुठेतरी यशस्वी होताना सुद्धा दिसतोय. पण मग यामध्ये सुनेत्रा पवार आणि हे पार्थ पवार, जय पवार हे कुठेतरी म्हणजे या सत्तेच्या आणि या नेत्यांच्या म्हणजे अंकित आहेत आणि ते आता मनातलं बोलत नाही आहेत, अजितदादांच्या इच्छेसंदर्भात बोलत नाही आहेत. म्हणजे कुठंतरी हा प्रकार म्हणजे शरद पवारांनी यशस्वीपणे भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एक होतीलच, कारण तशा पद्धतीचा हा डाव खेळलाय. कसा तर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षातली ही जी स्वतःला मोठं म्हणणारी नेते आहेत ही ज्यावेळेस महाराष्ट्रभर फिरतील त्यावेळेस त्यांच्या डोक्यावर अजितदादांच्या मृत्यूची चौकशी अगदी लावून न धरण्याचा जो आक्षेप आहे त्यांच्यावर कायमचा चिटकलेला आहे. दुसरी गोष्ट, भाजपा देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशी असेल, CID चौकशी असेल किंवा FIR सुद्धा फाडून घेतलेला नाही आहे. आणि म्हणजे की जसं गोडसे प्रकरणानं, नथुराम गोडसे प्रकरणानं या भाजपला आत्तापर्यंत छळलंय. महात्मा गांधींच्या हत्येमध्ये नथुराम गोडसेंनी हत्या केली, पण तो नथुराम गोडसे आमचा नाही हे प्रकरण झटकण्यामध्ये आज सुद्धा भाजपला प्रयत्न करावे लागतात, संघर्ष करावा लागतोय. अगदी तीच गत होणार आहे की अजितदादांच्या अपघाताला आम्ही जबाबदार नाहीत हे या भाजपला यापुढं अगदी सांगण्याची वेळ येणार आहे आणि तसा संघर्ष त्यांना करावा लागणार आहे. कारण ह्या CBIने अगदी कार्यक्षमपणे तपास का केला नाही ते शंकेचं बोट या भाजपकडेच जात आहे. CID आली पण त्यांनी त्या पद्धतीनं जो रोहित पवार बोलतात त्या पद्धतीने अँगल का नाही घेतला. म्हणजे या देवेंद्र फडणवीस भाजपा या भाजपाबरोबर म्हणजे बद्दल जे शंका, संभ्रम किंवा जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलंय त्याला आणखी गडद रूप येणार आहे ज्यावेळेस निवडणुका येतील किंवा पुढे राजकारणाचे मुद्दे पुढे येतील. त्यावेळेस या भाजपला अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये तो घातपात नव्हता, अपघात होता हे सांगण्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. म्हणून त्यांनी आत्ताच वेळी सावध झालेलं बरं. पण शरद पवारांना ही खात्री होती की दोन्ही गट, दोन्ही पक्ष एकत्रित येणार नाहीत, म्हणून त्यांनी जयंत पाटील जे विधान करतात ते शरद पवारांना अपेक्षित आहेत. आणि रोहित पवारांचं जे काम चाललंय आता ते शरद पवारांच्या त्या व्यूहरचनेवरतीच आधारित पुढे चाललंय. म्हणजे एकतर यामुळे जयंत पाटलांनी शंका निर्माण केली, त्यामुळे तीन गोष्टी त्यातली म्हणजे भाजपा हा शंकेच्या वर्तुळामध्ये येतोय, शंकेच्या त्या प्रश्नाचा म्हणजे त्या मुळाशी येतोय, ते त्यांना कसे नाही ते दाखवावं लागेल. पण आता या घडीला दादांच्या अपघातामागे घातपात होता अशी शंका लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये शरद पवार हे रोहित पवार आणि जयंत पाटील यशस्वी झालेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि हे तटकरे यांचं जे मोठेपण होतं ते पूर्णपणे त्यांची प्रतिमा आज महाराष्ट्रामध्ये जे अजितदादांचे होऊ शकले नाहीत ते या सुनेत्रा पवार यांचे काय होणार अशा संदर्भामध्ये त्यांच्याबद्दलची प्रतिमा निर्माण झाली. आणि ते अजितदादांचे नव्हतेच,
ते भाजपचे होते, हे सुद्धा यामधनं यांनी महाराष्ट्राच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे जे आहेत त्यांनी आता बोलत नाहीयेत, काही मांडत नाहीयेत या संदर्भामध्ये, ते जास्त आग्रहाची मागणी करत नाहीत, म्हणून ते या दोघांच्या अंडर आहेत, कुठंतरी दबावाखाली आहेत. जसं अजितदादांना शेवटच्या काळामध्ये दबावाखाली घेतलं होतं, बरेचसे राजकीय नेते या पार्थ पवारांच्या प्रकरणावरनं अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न करत होते पक्षांतर्गत, तसंच सुनेत्रा पवार यांना सुद्धा म्हणजे पार्थ पवार यांच्यावरून ही मंडळी घेरतील आणि त्यांनी घेरलंय असं लोकांच्या मनामध्ये पटवून देण्यामध्ये हे जयंत पाटील, रोहित पवार हे यशस्वी ठरलेत. आणि शरद पवारांना ही खरंच खात्री होती की ही अजितदादांची अंतिम इच्छा जरूर होती, पण अजितदादांच्या मृत्यूच्या पूर्वीची ती इच्छा होती, पण ती त्यानंतर पूर्ण होणार नाही. अजितदादांच्या मृत्यूनंतर ही शरद पवारांना पूर्ण खात्री होती, म्हणून तर त्यांनी अगोदर या सरकारला पूर्णपणे जबाबदार धरलं. त्या रोहित पवार आणि जयंत पाटलांच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल आणि या तटकरे, छगन भुजबळ यांना त्यांच्याकडं महाराष्ट्रानं शंकेनं बघावं अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. आणि तिसरं म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार ही पंचवार्षिक संपल्यानंतर ही नेते त्यांच्याजवळ राहणार नाहीत आणि भाजपलाही ते नकोशे होतील. अशा पद्धतीनं म्हणजे पुढच्या पंचवार्षिकपर्यंत पूर्ण पवार कुटुंब पुन्हा नंतर गुन्ह्या गोविंदानं नव्यानं राजकारणामध्ये प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करेल. अशा पद्धतीची ही व्यूहरचना, हा डाव खेळला गेला आहे का? आणि शरद पवारांना खरोखर दोन्ही गट एकत्र होणार नाहीत याची खात्री होती का? आणि शरद पवार हे खरंच व्याकुळ होते का? ते नव्हते, तर त्यांनी खरोखर या सरकारला आणि त्या राष्ट्रवादी अजित दादा पवारांच्या गटातल्या नेत्यांना कोंडीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.